ही कथा बुद्धांनी सावत्ती येथील जेतवनात अनाथ पिंडिकाच्या मठात वास्तव करत असताना सांगितली. ज्यावेळी ते प्रवचन दिले गेले त्यावेळी बुद्ध सावत्ती येथील जेठवन मठात राहत होते. हा मठ मुख्यदाता अनाथ पिंडिक यांनी बांधून बुद्धांना दान केला होता. ज्या जमिनीवरती तो बांधला होता ती जमीन जेत नावाच्या राजकुमाराकडून विकत घेतल्यामुळे त्याचे नाव जेतवन ठेवण्यात आले. सावत्ती हे बुद्धांचे आवडते निवासस्थान होते आणि असे नोंदवले गेले आहे की बुद्धांनी सावत्तीमध्ये 25 वर्षावास घालवले. एका भिक्षूने बुद्धांकडून ध्यानासाठी विषय मिळवून तो जेतवनातून कोसल देशात गेला आणि तेथे एका सीमावर्ती गावाजवळील जंगलात राहू लागला. त्याच्या येथे राहण्याच्या पहिल्याच महिन्यात त्याची कुटी जळून खाक झाली. त्याने गावकऱ्यांना सांगितले, माझी कुटी जळून गेली आहे, मी गैरसोयीत जगत आहे. ते म्हणाले, सध्या जमिनीवरती दुष्काळ पडला आहे, शेतांना पाणी दिल्यावर आम्ही ते पाहू. पाणी देऊन झाल्यावरती ते म्हणाले, त्यांना आधी बियाणे पेरायचे आहेत. पेरणी झाल्यावरती त्यांना कुंपण घालायचे होते. कुंपण घालून झाल्यावरती त्यांना आधी तण काढणे, कापणी आणि मळणी करायची होती. असे 3 महिने उलटून गेले, ज्यात गावकरी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असल्याचा उल्लेख करत राहिले. 3 महिने उघड्यावरती गैरसोयीत घालवल्यानंतर त्या भिक्षूने आपल्या ध्यानाचा विषय विकसित केला होता, पण त्याला पुढे प्रगती करता आली नाही. म्हणून पावसाळ्याच्या शेवटी करणाऱ्या पवारणा उत्सवानंतर तो बुद्धांकडे परत गेला आणि बुद्धांना वंदन करून एका बाजूला बसला. प्रेमळ अभिवादन केल्यानंतर बुद्ध म्हणाले, ठीक आहे भिक्षू, तू पावसाळा सुखाने घालवलास का? तुझ्या ध्यानाचा विषयात यश आले का? भिक्षूने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली आणि पुढे म्हणाला, माझ्या सोयीची राहण्याची सोय नसल्यामुळे माझ्या ध्यानाच्या विषयात यश आले नाही. तेव्हा बुद्ध म्हणाले, भिक्षू, पूर्वीच्या काळी प्राण्यांना सुद्धा आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय नाही हे माहीत असायचे, मग तुला हे कसे कळले नाही? आणि असे म्हटल्यावरती बुद्धांनी भूतकाळातील एक कथा सांगितली. एकेकाळी बनारसमध्ये राजा ब्रह्मदत्त राज्य करत होता. तेव्हा बुद्ध साधक बोधिसत्व एका पक्षाच्या रूपात जन्माला आणि फांद्या असलेल्या एका विशाल वृक्षाभोवती पक्ष्यांच्या एका समूहाच्या अग्रभागी राहत होता. एके दिवशी जेव्हा त्या वृक्षाच्या फांद्या एकमेकांवरती घासल्या जात होत्या तेव्हा धूळ पडू लागली आणि त्यानंतर लगेचच धूरही येऊ लागला. तेव्हा बोधिसत्वांच्या हे लक्षात आलं. जेव्हा ते स्वतःशीच म्हणाले, जर या 2 फांद्या अशाच एकमेकांवरती घासत राहिल्या तर यातून आग निर्माण होईल आणि ती आग खाली पडून जुन्या पानांना पकडेल आणि त्यामुळे या वृक्षालाही आग लागेल. आपण येथे जास्त काळ राहू शकत नाही. योग्य गोष्ट ही आहे की आपण लवकरात लवकर दुसरीकडे निघून जावे. आणि त्याने पक्षाच्या समूहाला हा श्लोक ऐकवला. य निसिता जग तिरुहम विहंगमा स्वय्य अग्गी पामुकती दिसा भजता वक्कंग जात सरनातो भयंती. या झाडावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांनो, सावध व्हा. पक्ष्यांनो, आग भडकली आहे, आश्रय घ्या. आपल्या आश्रयातून धोका निर्माण झाला आहे. बोधिसत्वाचा सल्ला मानणारे शहाणे पक्षी ताबडतोब आकाशात उंच उडून त्याच्या सोबतीने दुसरीकडे निघून गेले. पण मूर्ख पक्षी म्हणाले, त्याच्या बाबतीत नेहमी असेच असते. त्याला पाण्याच्या थेंबातही मगरी दिसतात. आणि त्यांनी बोधिसत्वाचा सल्ला न ऐकता ते जिथे होते तिथेच थांबले. अगदी थोड्याच वेळात बोधिसत्वाने आधीच पाहिल्याप्रमाणे ज्वाला भडकल्या आणि झाडाला आग लागली. जेव्हा धूर आणि ज्वाला वर उसळल्या तेव्हा धुरामुळे आंधळे झालेले पक्षी पळून जाऊ शकले नाहीत. एक एक करून ते ज्वालांमध्ये पडले आणि नष्ट झाले. म्हणून भिक्षू, बुद्ध म्हणाले, पूर्वीच्या काळी झाडाच्या शेंड्यावर राहणाऱ्या प्राण्यांना सुद्धा आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय नाही हे माहीत असायचे. मग हे तुला कसे माहीत नव्हते? प्रवचन संपवून बुद्धांनी 4 आर्य सत्यांचा उपदेश केला, ज्याच्या समाप्तीनंतर त्या भिक्षूने पहिल्या मार्गाचे फळ प्राप्त केले. तसेच बुद्धांनी संबंध स्पष्ट केला आणि जातकांची ओळख करून देताना ते म्हणाले, तेव्हा बुद्धांचे शिष्य ते पक्षी होते जे बोधिसत्वाचे ऐकत होते आणि मी स्वतः तो ज्ञानी व चांगला पक्षी होतो. आता आपण एक अशीच दुसरी कथा पाहणार आहोत. एकेकाळी हिमालयाच्या घनदाट जंगलात एक हत्ती राहत होता.
त्याचे शरीर चांदीप्रमाणे शुभ्र आणि चमकदार होते. त्याचे डोळे हिऱ्याप्रमाणे चमकत होते. त्याची सोंड बोरॅक्सचा मुलामा दिलेल्या सोन्यासारखी झळाळत होती. त्याचे 4 पाय जणू लाखेचेच बनलेले असावेत असे वाटत होते. तो 80,000 हत्तींचा राजाही होता. एके दिवशी अरण्यात फिरत असताना शिलावानं एका माणसाला विलाप करताना पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरनं स्पष्ट दिसत होते की तो त्या निर्जन रस्त्यात रस्ता चुकला होता. शिलावाला त्या माणसाच्या दयनीय अवस्थेबद्दल दया आली आणि तो त्याच्या मदतीसाठी धावला. पण त्या माणसाला वाटले की हत्ती त्याच्यावरती हल्ला करायला येत आहे, म्हणून तो पळून गेला. त्याची भीती दूर करण्यासाठी शिलावा मोठ्या संयमानं आपल्या जागी उभा राहिला, ज्यामुळे तो पळून जाणारा माणूस थांबला. जसा शिलावानं पुन्हा आपले पाय हलवले तसा तो माणूस पुन्हा पळून गेला आणि जसा शिलावानं आपले पाय थांबवले तसा तो माणूसही थांबला. जेव्हा शिलावाने त्याच प्रकारे 3 वेळा त्याचा प्रयत्न हाणून पाडला तेव्हा त्या पळून जाणाऱ्या माणसाची भीती नाहीशी झाली. त्याला समजले की शिलावा धोकादायक हत्ती नाही. मग तो माणूस निर्भय झाला आणि आपल्या जागी ठामपणे उभा राहिला. मग शिलावा त्याच्याजवळ गेला आणि त्याने मदतीचा हात पुढे केला. त्या माणसाने लगेच त्याचा प्रस्ताव स्वीकारला. मग शिलावानं त्याला आपल्या सोंडेने उचलले आणि आपल्या पाठीवर बसवले. त्याने त्याला आपल्या निवासस्थानी नेले आणि त्याला विविध प्रकारची फळे खाऊ घातली. शेवटी जेव्हा त्या माणसाची भूक आणि तहान भागली तेव्हा शिलावानं त्याला पुन्हा आपल्या पाठीवर बसवले आणि आपल्या वस्तीजवळ निर्जन जंगलाबाहेर सोडून दिले. तो माणूस लोभी आणि कृतज्ञ होता. त्याने ताबडतोब शहरातील बाजारातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याशी हस्तिदंताचा सौदा ठरवला. काही दिवसातच त्याने प्रवासासाठी करवतीसारखी अवजारे आणि पुरेशा अन्नाची व्यवस्था केली आणि सिल्वा येथील आपल्या घराकडे निघाला. जेव्हा तो माणूस सिलावासमोर आला तेव्हा सिलावानं त्याला परत येण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्या माणसाने आपली गरिबी दूर करण्यासाठी त्याचे दात मागितले. सिलावा यावेळी दानधर्म करत होता, म्हणून त्याने आनंदाने त्या माणसाची विनंती स्वीकारली आणि त्याचे दात कापायला मदत करण्यासाठी गुडघे टेकले. तो माणूस शहरात परत आला. त्याने शिलावाचे दात विकून चांगली किंमत मिळवली, पण त्या पैशामुळे त्याचा लोभ अधिकच वाढला. 1 महिन्याच्या आत तो शिलावाकडे परत गेला आणि त्याने आपले उरलेले दात मागितले. शिल्वाने त्याला पुन्हा मदत केली. काही दिवसांनी तो लोभी माणूस पुन्हा शिल्वाकडे आला आणि त्याचे उरलेले दात घेण्याची इच्छा व्यक्त केली. दानशूर शिलावाने आनंदाने त्याची विनंती मान्य केली. पुढे काय झाले? एका क्षणात त्या माणसानं शिलावाच्या हिरड्या कापून त्याचे सर्व दात उपटले आणि ताबडतोब आपल्या इच्छित स्थळी निघून गेला. रक्तानं माखलेला आणि वेदनेने विव्हळत असलेला सिल्वा आता जगू शकला नाही आणि काही वेळानं त्याचा मृत्यू झाला. परतणाऱ्या त्या लोभी माणसानं जंगलाची हद्द ओलांडलीही नव्हती. तोच अचानक जमीन दुभंगली आणि मृत्यूने त्याला गिळून टाकले. मग तिथे राहणाऱ्या एका वृक्ष यक्षिणीनं हे गाणं गायलं. ती तहान अजून मागते अजून, ती भूक जी सारे जगही भागवू शकत नाही.